नमस्कार मित्रांनो, सध्या सगळीकडे परीक्षांचं वातावरण आहे. डी फार्म असेल, बी फार्म असेल, यांच्या ज्या फायनल एक्झाम आहेत, सेमिस्टर एक्झाम, ॲन्युअल एक्झाम आहेत, त्या आलेल्या आहेत. तर या एक्झामला धरून जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, तुम्ही पेपर कशा पद्धतीनं लिहायचं आहे, पेपर लिहित असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील, या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष करले. आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, माहिती घ्यायला सुरुवात करूया त्यापूर्वी एक विनंती आहे, तुम्ही पहिल्यांदा आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवरती आलाय किंवा अजूनही आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. कारण फार्मसी करिअर, ॲडमिशन, अभ्यास, नोट्स याबाबत मार्गदर्शन आपण मायबोली मराठीतून करत असतो. आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा यूट्यूब चॅनल आहे आपला. आणि आपल्याला जो 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे, त्यासाठी तुम्हा सर्वांची सोबत गरजेची आहे. जास्त न वेळ घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, पेपर लिहित असताना तुम्ही तो कशा पद्धतीनं लिहिला पाहिजे. पेपर लिहित असताना शक्यतो तुम्ही जो काही क्वेश्चनचा सिक्वेन्स आहे तो जसा आहे तसाच ठेवा. म्हणजे क्वेश्चन 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, 4 आहे तसा क्वेश्चनचा सिक्वेन्स ठेवा. न्यू क्वेश्चन न्यू पेजवरती स्टार्ट करता, नवीन प्रश्न नव्या पेजवरती स्टार्ट करायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी नवीन प्रश्न नवीन पेजवरती सुरू करायचा आहे. सब क्वेश्चन नवीन पेजवरती स्टार्ट करायचा नाही आहे. म्हणजे क्वेश्चन 1 आहे, एनी 7 लिहायचे आहेत, 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे, तर तो लिहित असताना तो क्वेश्चनमधले सब क्वेश्चन त्याच सेम पेजवर आला तरी चालेल, पण जो न्यू क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 हा न्यू पेजवरती आला पाहिजे, जेणेकरून चेकिंग करत असताना, मार्किंग सिस्टीम देत असताना त्या ठिकाणी थोडंसं एक्झामिनरसाठी हेल्पफुल राहतं. आणि जो काही सिक्वेन्स आहे तो का चेंज करायचा नाही. बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, पेपर लिहायला स्टार्ट करताना समजा त्यांना ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा MCQ आहे, त्याचे आन्सर येत नाहीत, ते शेवटी लिहू म्हणतात आणि तो क्वेश्चन शेवटी लिहितात. त्यापूर्वी एकदम लिहिताना क्वेश्चन नंबर 3 अगोदर लिहितात, त्यातले 2-3 क्वेश्चन लिहितात, मग थांबतात, त्यांना क्वेश्चन 2 मधला एखादा क्वेश्चन आठवतो, मग त्या क्वेश्चनमधले 1-2 प्रश्न लिहितात, पुन्हा पहिला क्वेश्चन स्टार्ट करतात. तर असं कुणीही करू नका. क्वेश्चनचा सिक्वेन्स ॲज इट इजच ठेवायचा आहे. त्यानंतर क्वेश्चनमध्ये कंटेंट किती लिहायचं आहे. तर कंटेंट कशा पद्धतीने लिहायचं आहे हे त्या क्वेश्चनला किती मार्क्स आहेत त्यावरती डिपेंड आहे. खास करून जे MCQ बऱ्यापैकी आता सगळीकडे बी फार्मच्या सिलेबसमध्ये आहेत. आणि जर काही ठिकाणी जर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येत असतील, 2 मार्क्सचा क्वेश्चन असेल, 5 मार्क्सचा क्वेश्चन असेल, 10 मार्क्सचा क्वेश्चन असेल, तर तो कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचा आहे त्या नंबर ऑफ मार्क्सवरती डिपेंड आहे. सपोज 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, तर त्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 5 तरी पॉईंट वेगवेगळे लिहायचे आहेत त्या क्वेश्चनशी रिलेटेड. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, जर क्वेश्चन 5 किंवा 10 मार्क्सचा असेल तर असे क्वेश्चन अटेम्प्ट करत असताना थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये न लिहिता, पॅराग्राफ टाईपमध्ये न लिहिता पॉईंट वाईज लिहा. इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते खाली अंडरलाईन करा. शक्यतो फ्लो चार्ट टाईपमध्ये लिहा, जेणेकरून काय होतं, तुम्ही जास्त किती भरभरून पेपर लिहिला आहे त्यापेक्षा तुम्ही कंटेंट कसं लिहिलं आहे आणि ते रिप्रेझेंट कसं केलं आहे ते मॅटर करतं. शिव खेरा यांचा एक अतिशय महत्त्वाचा कोट आहे. ते म्हणतात, विनर्स डू नॉट डू डिफरंट थिंग, दे डू थिंग्स डिफरंटली. म्हणजे जे विजेते असतात ते काही वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते त्याच गोष्टी करतात. तुम्ही आम्ही जसा अभ्यास करतो, तुम्ही आम्ही जे आन्सर लिहितो तेच ते आन्सर्स लिहितात, फक्त ते तेच आन्सर वेगळ्या पद्धतीनं लिहित असतात. त्यामुळं तुम्ही तुमचा पेपर लिहित असताना थोडंसं स्वतःचं एक वेगळेपण जपायचा प्रयत्न करा. आन्सर्स लिहित असताना जर एखाद्या ठिकाणी डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करता येत असेल, डायग्रॅमच्या दृष्टीनं काही तुम्हाला एक्सप्लेन करता येत असेल तर ते करा. एखादं क्लासिफिकेशन असेल तर ते तुम्ही ट्री डायग्रॅम टाईपमध्ये लिहा. तर अशा पद्धतीनं तुम्ही पेपर रिप्रेझेंट करू शकता. त्यामुळं पुन्हा एकदा रिपीट करतो, तुम्ही कंटेंट किती लिहिलं आहे हे मॅटर करत नाही, तर ते कंटेंट कशा पद्धतीनं रिप्रेझेंट केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं ठरत असतं. यानंतर मी पुढचा व्हिडिओ बनवेल, एखादा आयडियल पेपर कशा पद्धतीनं लिहिलेला आहे त्याचा मी एक व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये दाखवेल कशा पद्धतीने लिहायचं आहे. पण ह्या काही महत्त्वाच्या बेसिक गोष्टी फॉलो करा. क्वेश्चनचे सिक्वेन्स ॲज इट इज ठेवा. क्वेश्चन 1, 2, 3, 4 आहे तसंच लिहा. त्यातला एखादा क्वेश्चनचं सब क्वेश्चनचा आन्सर येत नाही, थोडीशी जागा त्या क्वेश्चनसाठी ठेवा. पण तो एखादा क्वेश्चन येत नाही, तो पुन्हा शेवटी 3रा 4था क्वेश्चन कुठल्या तरी मागं लास्टला 2ऱ्या क्वेश्चन नंतर पुढं असं काही करू नका. क्वेश्चनचा सिक्वेन्स ॲज इट इज ठेवा, 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं. त्यानंतर नवीन क्वेश्चन, मेन क्वेश्चन आहे तो न्यू पेजवरती घ्या. MCQचे आन्सर वगैरे लिहित असताना जो काही उत्तराचा पर्याय आहे तो व्यवस्थित मेन्शन करा. बऱ्याचदा असं होतं की ऑप्शन बी जर करेक्ट आन्सर असेल तर विद्यार्थी ऑप्शन बी तर लिहितो, पण आतलं जे काही आन्सर आहे तो लिहिताना काही गडबडीत खालचं दुसरं उत्तर लिहिलं जातं, किंवा काही ठिकाणी ऑप्शन चुकीचा लिहिलेला असतो मात्र आन्सर बरोबर लिहिलेलं असतं. तर अशा चुका करू नका. व्यवस्थित नीट पाहून आन्सर द्या.
डेफिनेशन असतील किंवा 1-2 मार्कचे क्वेश्चन असतात, त्यामध्ये जर फक्त डेफिनेशन 1-2 विचारले असतील तर फक्त डेफिनेशन लिहून थांबू नका. त्या डेफिनेशनसोबत त्याच्याशी रिलेटेड एखादं एक्झाम्पल असेल तर ते त्या ठिकाणी मेन्शन करा. तर ह्या काही महत्त्वाच्या सूचना होत्या. अशा पद्धतीनं तुम्ही पेपर लिहिला तर नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये चांगले मार्क्स पडतील. पुन्हा एकदा रिपीट करतो, पॅरेग्राफ टाईपमध्ये आन्सर लिहू नका. शक्यतो फ्लो चार्ट असेल त्या पद्धतीनं लिहा. जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत त्या पॉईंट वाईज आन्सर लिहा. महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करा. जिथं डायग्रॅमची गरज असेल डायग्रॅम काढा. तर अशा पद्धतीनं पेपर लिहा. नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. तुम्हा सर्वांना तुमच्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.